तर फ्रेंड्स आय थिंक पोस्टमॅन आलाय म्हणजे माझा ॲडसेन्स पिन आलाय असं तरी मला वाटते. त्यामुळे मी भयंकर खुश आहे. मीन्स या पळत आलोय. बघूया आता. गाडी घेतली आता तर फ्रेंड्स आय थिंक ॲडसेन्स पिन आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकते. तर फ्रेंड्स मी आत्ता घरी जस्टच पोचले आणि मी आता ओली भेळ घेऊन आले कारण माझ्याकडे गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणण्यापेक्षा आता सांगते, एवढं काही सस्पेन्स नाही आहे त्या गोष्टीमध्ये कारण ऑलरेडी मी सांगितलंच आहे सर्वांना. तर मग अशी जे मीन्स या पळत गेलो ना पोस्टमन आला म्हणून की बाबा ॲडसेन्स पिन आला काय कारभाऱ्यांनी. मला वाटलं रोहितने ॲड्रेस चेंज केला आहे त्यामुळे आता इकडे येईल आणि मला असं वाटलं की आला गेले पळत. तर माझं एक पार्सल म्हणजे येणार होतं, प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचं पार्सल येणार होतं. तर पोस्टमनचा फोन आला की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. मला वाटलं माझा ॲडसेन्स पिनच आला म्हणून मी खूप स्पीडने पळत गेले आणि बघते तर प्रमोशनचे प्रोडक्ट होते. असा मूड ऑफ झालेला ना, भयंकर मूड ऑफ झाले. गेली परत माघारी, जेवण वगैरे केलं. नाही जेवण झाल्यानंतर नाही आलं आय थिंक. जेवण वगैरे नाही जेवायच्या अगोदर जेवण केलं आणि थोडा वेळ पडलेली मी, डोकं टेकवले म्हणजे झोपले थोडा वेळ. तर आहे ना, तर ते बोलले की बाबा तुमचं गुगलचं पोस्ट आले. तर मला असं झालं ना, म्हणजे मी हँगच झाली. असा आनंद झालेला ना, म्हणजे मला समजत नाही आता मी काय बोलू. तर ते बोलले की आलेलं आहे तुमचं गुगलचं. तर मग गुगल म्हटलं की गुगल ॲडसेन्स पिन आला माझा. आणि मग आहे ना अशी जाम खुश झाली ना. त्यांना म्हटलं 5 मिनटं थांबा, मी 5 मिनटात पाठवते घेण्यासाठी. तर मग मी पाठवलं एक जणाला घेण्यासाठी. तर आता ज्याच्या हातात आहे ते सेफ ठिकाणीच आहे. सो आता मला भेटायला माझ्या हातात यायला 4-5 दिवस जातील कारण आता रोहित गावी जाणार मग आणणार आहे. सो थोडंसं लेट होईल माझ्यापर्यंत पोचण्यासाठी, पण सेफ ठिकाणी आहे. तर फ्रेंड्स पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की मी सर्व यूट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट केला आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे. मॉनिटाईज झाल्यानंतरची प्रोसेस असते ॲडसेन्स पिनची, जो की 22 दिवसांनंतर येतो आणि त्याचीच मी वाट बघत होते. खूप दिवसांपासून मी वाट बघत होते कारण मला जरा लेट झालं ॲडसेन्स पिन यायला. कारण ज्यावेळेस गावाकडे असतो ना, गावाकडचा ॲड्रेस असतो ना आपला, त्यावेळेस पिन यायला थोडासा लेट होतो. सिटीत वगैरे असल्याने पिन 22 दिवसांमध्ये येतो. पण गावाकडचा ॲड्रेस होता माझा आधार कार्डवरती, त्यामुळे गावाकडे यायला थोडंसं मला लेट झालं. पण आलं 1 महिन्यात आला, सव्वा महिना लागला. पण आलेला आहे आपला ॲडसेन्स पिन. मी खूप टेन्शनमध्ये होते कारण 3 वेळाच अप्लाय करता येतो ना, त्यामुळे मला भीती वाटत होती जर चुकला काय झालं, काय माझ्याकडून मिस्टेक नसेल ना झाली, असं भरपूर सारं विचार येत होतं. कारण ज्यावेळेस आपली खरी प्रामाणिक मेहनत असते ना त्यावेळेस आपण खूप विचार करतो एक गोष्टीचं पाऊल उचलताना. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती जर नाही आला तर. भरपूर असे 1 महिनाभर माझ्या डोक्यात विचार चाललेलं. पण एकदाचा आला ॲडसेन्स पिन आणि माझा आनंद तुम्ही नाही सांगू शकत, शब्दात मी एक्सप्रेस नाही करू शकत तुम्हाला. कारण मी यूट्यूबसाठी खूप मेहनत घेतली. मी इंस्टाग्राम वगैरे काही वापरत नव्हते, त्याच्या अगोदर यूट्यूब वापरते. त्यामुळे मला असं माझ्यासाठी हे स्वप्नच होतं की माझं ॲडसेन्स पिन, माझं चॅनल मॉनिटाईज होणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि यामध्ये मला इंस्टाग्रामचा सुद्धा खूप फायदा झाला. मला जर अगोदर माहीत असतं ना मला इंस्टाग्रामचा एवढा फायदा होईल तर मी खरंच अगोदर इंस्टाग्राम चालू केलं असतं. माझ्याकडे इंस्टाग्राम नव्हतं पण मी इंस्टाग्राम वापरत पण नव्हते अगोदर. मला इंस्टाग्राम उगीच काहीतरी टाईमपास आणि टायमिंग वेस्ट होणारी गोष्ट वाटायचं. पण इंस्टाग्राममुळेच माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला 70% मदत झाली. त्यामुळे इंस्टाग्राम खूप छान असतं आता मी म्हणते. आणि तुम्ही सर्वजण मला भरपूर जण कमेंट्स करता की ताई तू आम्हाला पण ॲडवाईस दे, चॅनल चालू करायचं आहे आम्हाला. त्यावरती पण मी एक नवीन व्लॉग नक्की घेऊन येणार आहे, तो पण लवकरच. कारण माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या यूट्यूब ओपन केलं त्यावेळेस. त्या सर्व चुका मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगीन जेणेकरून तुम्हाला फायदा होईल की बाबा त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. जर तुम्हाला चालू करायचं असेल यूट्यूब तर यूट्यूबवरती चॅनल हे त्या सर्व गोष्टी मी खरंच तुम्हाला ॲडवाईस देईन आणि योग्य ते ॲडवाईस देईल. माझा पर्सनली अनुभव सांगीन कारण मी यूट्यूबवरती आय थिंक 2-3 वर्ष झाला आहे. त्यामुळे मला भरपूर असा यूट्यूबचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तो सर्व एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करीन जेणेकरून त्या चुका तुम्ही टाळचाल. मी ज्यावेळी यूट्यूब चालू केलं त्यावेळेस एवढंच माहीत होतं की बाबा यूट्यूबवरून पैसे येतात आणि मला चालू करायचे, एवढंच. मला बाकीच्या कुठल्या गोष्टी, मला साधं थंबनेलसुद्धा बनवता येत नव्हतं.
आणि मला 100 सबस्क्रायबर झाल्यानंतरनी चॅनल व्हेरीफाय करायला लागतो क्रोमवरती जाऊन, ते पण माहीत नव्हतं. ते मला माझ्या भावाने सांगितलं. अजून थंबनेल बनवायचं पण माझ्या भावाने सांगितलं, नाहीतर मी फक्त व्हिडिओ बनवायचे यूट्यूबवरतीच चेक केलं एडिट वगैरे कसं करतात, आणि थोडंफार एडिटिंग जमायचं. ते सगळं व्हिडिओ जोडायची. मला साधा साऊंडसुद्धा ऑफ करता येत नव्हता, म्हणजे बाबा साऊंड ऑफ करायचा की काय, भरपूर अशा गोष्टी होत्या. आता सर्व चुकातूनच माणूस शिकत जातं. तसंच माझ्यासोबत सुद्धा झालं, आणि मला असं गाईड करायला कोण नव्हतं. त्यामुळे मी इकडचं तिकडचं बघत स्वतःचा एक्सपिरियन्स घेत शिकत आलेले आहे आत्तापर्यंत. पण मी खूप मनापासून त्या व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही त्या मिस्टेक्स करणार नाही ज्या मी केल्या. आणि इकडे मी गुलाबजामुन करत होते, तर मी खवा आणलेला बरं का. मला खवा टाकून गुलाबजामुन करायचे होते आणि मी फर्स्ट टाईमच करत होते. तर मला पीठच असं म्हणजे नाही का गुलाबजामुन फाटले बरं का. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच, असे एकदम असे थोडेसे गुलाबजामुन फाटलेल, पण खायला एवढे टेस्टी झालेले ना. मी कामावरती पण आणले तर सर्वजण बोलले खूप छान झालेत गुलाबजामुन, खायला भयंकर छान झालेल. फक्त ना पाक थोडासा माझा कमी पडला, त्यामुळे मी परत पाक केला. कारण गुलाबजामुन जितके चांगले भिजतील तितके चांगले लागतात मुरले की. पण माझ्याकडून पाक कमी पडलेला, त्यामुळे मग मी साईडला काढले गुलाबजामुन आणि परत त्याच्यामध्ये अजून पाक ओतला. पण तरी पण पाक कमीच पडलेला. पण गुलाबजामुन असले भन्नाट झालेले ना, कारण कामावरती पण सर्वांनी माझी तारीफ केली की बाबा गुलाबजामुन खरंच खूप छान झालेत. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा गुलाबजामुन अजून कसे चांगले बनवायचे, कारण मला एवढे चांगले जमत नाहीत. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आजच्यासाठी एवढंच बरं का.